हेअरफॉलचे सुद्धा टाइप्स असतात का? येस, हेअरफॉल ना एकाच प्रकारचा नसतो, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि जोपर्यंत आपल्याला हेअरफॉलचा प्रकार नक्की कुठला आहे हे कळत नाही तोपर्यंत त्याच्यावरती सोल्युशन काढणं जरा कठीण असतं. जर केस गळल्यानंतर केसाच्या मुळाशी व्हाईट बल्ब दिसत असेल तर लक्षात घ्या तुझे केस मुळापासून गळत आहेत. याची काय कारणं असू शकतात तर स्ट्रेस, व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि हार्मोनल इम्बॅलन्स. दुसरं, जर तुझे केस ना कपाळापासून मागे मागे चाललेले असतील तर त्यामध्ये जेनेटिक फॅक्टर असू शकतो किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतो. म्हणजे जर तुझ्या फॅमिलीमध्ये हेअर थिनिंगची हिस्ट्री असेल किंवा अचानक तुझं वेट कमी झालंय, पिरियड्सचे इश्यू आहेत, तर त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे यासाठी प्रॉपर मेडिकेशन घेणं गरजेचं असतं. जर तुझ्या केसांचे छोटे छोटे तुकडे पडत असतील म्हणजे मधूनच केस तुटत असतील तर लक्षात घे याला हेअर ब्रेकेज म्हणतात. हे कशामुळे होतं तर हीट स्टायलिंगमुळे, टाईट हेअरस्टाईल्स केल्यामुळे किंवा चुकीचे हेअर केअर प्रोडक्ट वापरल्यामुळे किंवा केसांमध्ये अतिशय ड्रायनेस आल्यामुळे. आणि जर अचानक डोक्यावरती गोल पॅचेस पडून त्या ठिकाणचे केस गायब होत असतील तर लक्षात घे ही सिरियस गोष्ट आहे आणि तुला डॉक्टरांना व्हिजिट करायची गरज आहे. तुझं सुद्धा जर खूप हेअरफॉल होतोय ना तर स्वतःच्या हेअरफॉल कडे लक्ष दे आणि ओळख की तुझा हेअरफॉल नक्की कुठल्या टाईप मध्ये येतोय. आणि उद्याच्या भागामध्ये आपण समजून घेणार की तुझा हेअरफॉल नक्की कशामुळे होतोय, म्हणजे त्याची कारणं काय असू शकतात. त्यामुळे तत्वे हर्बलला फॉलो करायला विसरू नकोस.